नमस्कार. आज झालेल्या सीटेट पेपर 2 मधील मराठी भाषा दुसरीचे आपण प्रश्नांची उत्तरे प्रश्नांचे ॲनालिसिस या ठिकाणी पाहणार आहोत. याआधी आपण पहिली भाषा मराठीचे प्रश्नांचे ॲनालिसिस बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काही नवीन प्रश्न दिसतील आणि या ठिकाणी पेपर 2 मधील भाषा जी दुसरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही नवीन प्रश्न आलेले आहेत. तर पहिल्या ठिकाणी हा उतरापा छोटेसे घर त्याभोवती दाटीवाटीने लावलेला बगीचा त्यातील अनेक रंगी फुले आम्हाला वेळ लावत आजूबाजूचा परिसरही बंगले व बगीच्यांनी भरलेला. तर अशा प्रकारचा एक उतारा होता. आता ठिकाणी तुम्ही उतारा वाचू शकता. या ठिकाणी मी व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर तुम्ही पॉज करून हा उतारा वाचून या ठिकाणी जे काही प्रश्न आलेले असतील त्या प्रश्नांची उत्तर मी सांगेल. नंतर तुम्हीही या ठिकाणी याची ॲनालिसिस करू शकता किंवा प्रश्नांची उत्तरे चेक करू शकता. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न होता ग्रामरवरती आलेला होता की मला फुले आवडतात. अधोरेखित काय आहे आवडतात हे काय क्रियापद आहे. एकदम सोपं ग्रामर विचारलेलं आहे. डाळिंबाची फुले कोणत्या रंगाची असतात तर केसरी रंगाची असतात. ते तुम्हाला त्याच्यामध्ये उत्तर मिळून जाईल. लेखिकेला न आवडणारं फूल कोणतं तर यापैकी लेखिकेला बोगनवेल या नावाचं फूल आवडत नव्हतं. पुढे सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला कशात दिसते तर सृष्टीचे सौंदर्य लेखिकेला फुलांच्या उधळणीमध्ये दिसते. ऑप्शन क्रमांक 3. 125 क्रमांकाचा प्रश्न आहे. फुलांच्या बाबतीत लेखिकेला कशामुळे दुःख वाटते तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 की फुलांचं जे अल्पायुष्य असतं तर त्याच्यामुळे लेखिकेला दुःख वाटतं. नाजूक रंगरूप यातील अधोरेखित शब्द काय नाजूक हा शब्द काय आहे तर हा गुणविशेषण आहे. रंगरूप कसं आहे नाजूक तर या ठिकाणी गुणविशेषण येणार. त्यानंतर पुढं शेवंतीही या ऋतूत फुलून यायची आणि हिरव्यागार बागेला झेंडूची सोनपिवळी किनार यातील अधोरेखित आणि हा शब्द काय आहे हा उभयान्वयी अव्यय आहे. ऑप्शन क्रमांक 1. नंतर पुढीलपैकी कोणत्या फुलाचा गजरा लेखिकेने माळल्याचा उल्लेख नाही तर जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला तर त्याच्यामध्ये चाफा या फुलाचा गजरा केसामध्ये माळलेला नाही. बाकी मोगरा कोरांटी आणि अबोली या फुलांचे गजरे माळलेले दिसतात. पुढे या ठिकाणी बघा दुसरा उतारा होता 129 ते 135 क्रमांकाच्या प्रश्नासाठी. पावसाळ्यात माझा सगळ्यात आवडता उद्योग म्हणजे अंगावर पांघरून घेऊन डोळे मिटून कौलारावर वाजणारा पाऊस ऐकणे. तर हा उतारा होता. एकदम छान उतारा या ठिकाणी आलेला होता आणि यावरती प्रश्न सुद्धा एकदम चांगले आलेले होते. सोपे प्रश्न आले होते. आईचा सगळा स्वयंपाक झालेला असे यातील अधोरेखित काय आहे झालेला असे त्या ठिकाणी हे संयुक्त क्रियापद आहे. बाजरीच्या भाकरी हे काय बाजरीच्या भाकरी तर हे विशेष नाम आहे. नंतर पांढरे शुभ्र तलम असे टाटा फिनेलचे धोतर यातील अधोरेखित काय आहे पांढरे शुभ्र तलम तर हे काय असणार आहे तर हे विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 132 आहे. 9:15 9:30 वाजता वडील शाळेत जायला निघत या वाक्यातील अधोरेखित शब्द ओळखा तर 9:15 9:30 हे काय संख्या विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3. नंतर पारदर्शक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखायचा पारदर्शक हे काय विरोधार्थी शब्द याचा अपारदर्शक येणार. ऑप्शन क्रमांक 4. नंतर लेखिकेचा आवडता छंद कोणता होता पहिल्या ओळीमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल की कौलारांवरच्या पावसाचा आवाज ऐकणे तर हा आवडता छंद होता. पुढे तुषार या शब्दाचा समार्थी शब्द कोणता आता तुषार म्हणजे आपण त्याला थेंब म्हणतो. आता या ठिकाणी बघा तर बिंदू हा एकदम म्हणजे तुषार म्हणजे छोटे छोटे थेंब असतात तर आपण त्याला काय म्हणतो तर तुषार म्हणतो. त्या ठिकाणी मग बिंदू आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो. जर डायरेक्टली थेंब इथं शब्द आलेला नाही. परंतु जर समजा फवारे म्हटलं फवारा खूप मोठा असतो धाराही खूप मोठे असतात त्यामुळे तो तुषारसोबत या ठिकाणी समान म्हणजे अर्थाचा तो शब्द लागत नाही फवारे किंवा धारा तर आपण या ठिकाणी बिंदू असं या ठिकाणी म्हणू शकतो. ऑप्शन क्रमांक 1. पाणी या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर पुढे प्रश्न होते पेडागॉजीचे प्रश्न. खूप सोपे प्रश्न होते. काही नवीन प्रश्न या ठिकाणी आलेले काही नवीन कन्सेप्ट आलेले आहेत. कृपा आणि करण हे दोघे जुळेभाव मणिपुरीची एक बोली वापरतात मात्र बोलताना त्यांच्यात फरक जाणवतो. आता जर बघा या ठिकाणी जर जुळी मुलं असतील एकाच घरामधली आणि जर त्यांच्यामध्ये बोलताना एकच बोली बोलत असतील एकच भाषा बोलत असतील परंतु बोलत असताना त्यांच्यामध्ये फरक जाणवत असेल तर बोली भाषा बोलण्याची त्यांची वैयक्तिक शैली काय आहे त्या वैयक्तिक शैलीला आयडियलिस्ट असं म्हणतं किंवा आयडोलेक्ट असं म्हणतो आयडोलेक्ट. ऑप्शन क्रमांक 4. तर आयडोलेक्ट काय आहे या ठिकाणी एकच भाषा जर समजा वेगवेगळ्या पद्धतीने दोन व्यक्ती बोलत असतील तर त्याला वैयक्तिक शैली म्हणायचं आयडोलेक्ट असं त्याला म्हटलं. ऑप्शन क्रमांक 4. पुढे
आदितीला भूतकाळाचे नियम माहीत आहेत, पण तिला त्यांचा योग्य संदर्भात वापर करता येत नाही. तिला कोणत्या प्रकारचं ज्ञान आहे? आता या ठिकाणी बघा, माहिती असेल परंतु त्याचा वापर करता येत नसेल तर त्याला डिक्लेरेटिव्ह नॉलेज असतं, पण निर्देशक ज्ञान असतं. आणि जर माहिती असेल आणि त्याचा वापरही करता येत असेल तर ते तुमचं प्रक्रियात्मक नॉलेज असतं. आपण हे खूप वेळा प्रश्न पाहिले होतं. नंतर विद्यार्थ्याला कळते समजते की भाषा ही व्यवस्था म्हणून कार्य करते. विद्यार्थ्याला कळतं समजतं भाषा ही काय व्यवस्था म्हणून कार्य करते. तर याला काय म्हटलं जातं? याला व्यवस्थादिष्टित सामर्थ्य किंवा सिस्टॅमिक कॉम्पिटन्स असं म्हटलं. लक्षात ठेवायचं, व्यवस्थादिष्टित सामर्थ्य म्हणजे भाषा ही एक व्यवस्था म्हणून कार्य करते, ती विद्यार्थ्याला कळते आणि ती विद्यार्थ्याला समजते. त्यानंतर प्रश्न पुढचा होता, इयत्ता 7वी शिक्षिका मुलांना मजकुरातील लोक आणि समाज यांचे महत्त्व आणि ओळख याबद्दल समजून घेण्यास सांगते. या उपक्रमातून शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेला उत्तेजन देण्याचं लक्ष्य आहे? म्हणजे या ठिकाणी लोक आणि समाज यांचं महत्त्व काय आहे, ओळख काय आहे हे समजून घ्यायला सांगत असेल तर त्या ठिकाणी ती सर्जनशील साक्षरता येते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे क्रिटिकल लिटरसी. त्याला या ठिकाणी सर्जनशील साक्षरता म्हटलं जातं. पुढे अश्विनीला ओरिया भाषा तिच्या जन्मापासून येते आणि ती इंग्रजी आणि हिंदी शिकते. या विधानाच्या आधारे पुढीलपैकी कोणता पर्याय बरोबर नाही? बरोबर नाही म्हटले ओरिया काय या ठिकाणी जन्मापासून येते म्हणजे ओरिया तुमची आत्मसात केलेली भाषा असेल आणि इंग्रजी आणि हिंदी ही शिकलेल्या भाषा असतील. मग या ठिकाणी कोणता बरोबर नसेल तर तिचे हिंदी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण बरोबर आहे, कारण हिंदी शिकली. तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा शिक्षण हेही बरोबर आहे. तिचे इंग्रजी शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणं मात्र ही या ठिकाणी चुकीचं आहे. आपलं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 येईल. नंतर त्याचं ओरिया शिक्षण म्हणजे भाषा आत्मसात करणं हेही बरोबर आहे, परंतु ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर नसेल. नंतर नैमित्तिक प्रेरणा तेव्हा असते. आता नैमित्तिक प्रेरणा कधी असते की माणूस त्या मूळ भाषिक लोकांशी जवळीक साधण्यासाठी भाषा शिकतो, माणूस त्या लोकांच्या सामाजिक धार्मिक सोहळ्यासाठी भाषा शिकतो, माणूस पुस्तक लिहिण्यासाठी भाषा शिकतो, की माणूस रोजगारासाठी कारणास्तव भाषा शिकतो. तर लक्षात ठेवायचं की नैमित्तिक प्रेरणा ही अशी असते की ज्यावेळेस माणूस हा रोजगारासारख्या कारणास्तव म्हणजे काहीतरी घ्यायचं असेल, काहीतरी साध्य करायचं असेल त्यासाठी ही भाषा ठिकाणी शिकत असतो, तर त्याला नैमित्तिक प्रेरणा अशा ठिकाणी म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4. नंतर प्रश्न पुढचा आहे, पुढील उतारा वाचायचा आहे आणि मजकूर कोणत्या विषयाच्या नोंदीशी संबंधित आहे ते सांगायचे. की क्रांती झाल्यानंतर अचानक हे बदल येऊ शकते असं वाटलं. युरोप आणि एशियासह जगातील अनेक भागामध्ये वैयक्तिक अधिकार आणि नियंत्रित सामाजिक अधिकार याबाबत नवीन विचारांची चर्चेला सुरुवात झाली. भारतात राजा राममोहन राय डिरोजिया यांची फ्रेंच राज्यक्रांतीच्या प्रस्तुतीची चर्चा केली. वसाहतींच्या विकासानंतर या विचारांची सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात पुनर्मांडणी झाली. त्या ठिकाणी याला काय म्हणतात तर याला सामाजिक नोंद असं म्हटलं जाईल. ऑप्शन क्रमांक 2. पुढे इयत्ता 8वीचे शिक्षक सुभाष खेदाने म्हणतात की भाषिक मूल्यमापन सर्वसाधारणपणे ग्रहण कौशल्यांना महत्त्व देत नाही. तर त्यांच्या मते या ठिकाणी ग्रहण कौशल्य म्हणजे काय? डायरेक्टली ग्रहण कौशल्य विचारले ग्रहण कौशल्य आपण बघितले की ऐकणे आणि वाचणे हे ग्रहण कौशल्य असतात. नंतर ऐकणे यासाठी अधोगामी म्हणजे टॉप डाऊन पद्धतीचा समावेश असतो. तर ऐकण्यामध्ये या ठिकाणी आपण म्हणतो की टॉप डाऊन कशी असते त्या ठिकाणी वरून खाली असते, म्हणजे जास्त करून या ठिकाणी कमीकडे असते. सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे त्या ठिकाणी त्याचा समावेश असतो सुरुवातीला. मग या ठिकाणी काय आहे की व्याख्याने मजकूर आणि दोन्ही फितीतील एकूण संदेश या ठिकाणी म्हणजे समग्र संदेश ऐकणं तर हे या ठिकाणी महत्त्वाचं असेल. आणि बाकी या ठिकाणी मग तुमच्या बॉटम अप पद्धती असतील म्हणजे या ठिकाणी लहानाकडून मोठ्याकडे. ठीक आहे, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 व्याख्यान मजकूर आणि दोन्ही फितीतील एकूण संदेश ऐकणे तर हे या ठिकाणी टॉप डाऊनमध्ये समावेश असणार आहे. पुढं राष्ट्रीय शैक्षणिक नीती NEP 2020 अनुसार पुरस्कृत केलेल्या अभिजात भाषेच्या अभ्यासासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? NEP 2020 मध्ये काय सांगितलेलं आहे तर अभिजात भाषेचा त्रिभाषा धोरणामध्ये एक भाषा म्हणून. तर लक्षात ठेवा आपण याच्यावरती खूप प्रश्न बघितले होते की त्रिभाषा धोरणामध्ये अभिजात भाषा समाविष्ट नाही, म्हणजे ती एखाद्या राज्यामध्ये घेतली जाऊ शकते, संस्कृत असेल मराठी असेल, परंतु या ठिकाणी त्रिभाषा धोरणामध्ये अभिजात भाषाच एक असावी असं कुठेही उल्लेख केलेला नाही, किंवा ती अभिजात भाषेचा पूर्वतयारीच्या पातळीवर अभ्यास करावा असंही कुठे उल्लेख नाही. अभिजात भाषेचा माध्यमिक पातळी एक मुख्य विषय असायला पाहिजे असंही नाही. तर अभिजात भाषा ही माध्यमिक पातळीवरती एक अतिरिक्त भाषा म्हणून एक वाढीव पर्याय म्हणून असावी असं या ठिकाणी NEP 20 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर येईल. पुढे भाषा वर्गात प्रकल्प विकसित करणं आणि प्रकल्प कार्य करणं यात कोणत्या क्रमाने क्रिया सहभागी असतात? कोणकोणते टप्पे असतील प्रकल्प कार्यासाठी? तर यामध्ये सुरुवातीला गट निर्मिती केली जाते, नंतर विषय ठरवला जाईल, नंतर नियोजन केलं जातं, नंतर माहितीचं संग्रहण केलं जाईल, माहिती गोळा केली जाईल,
त्या माहितीचं पहा विश्लेषण केलं जातं, माहितीचं विश्लेषण झाल्यानंतर पहा आराखडा लिहिला जातो आणि नंतर आपण तो अंतिम अहवाल त्याचा आपण तयार करत असतो। तर या टप्प्याने आपण प्रकल्प विकसित करत असतो। ऑप्शन क्रमांक 1 मध्ये योग्य असे टप्पे येतात। पुढे भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर नाही? तर भाषेच्या बाबतीमध्ये भाषा ही इतिहासाचे अवशेष आहे। त्यानंतर मानवी ज्ञानात भाषा भर टाकत असते आणि भाषा ओळख अभिव्यक्त करते, म्हणजे अभिव्यक्तीचं साधन आहे। परंतु ऑप्शन क्रमांक जो का 3 आहे की काही भाषा फक्त म्हटलेलं आहे, त्यामुळे ते चुकीचं येईल की विज्ञान आणि अभियांत्रिकी फक्त चांगल्या प्रकारे समजू शकतात, हे जे म्हटलंय हे मात्र निगेटिव्ह आहे। कारण तुमची कोणतीही भाषा असू द्या, विज्ञान आणि अभियांत्रिकी ही सर्व भाषांमधून आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो। पुढे प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वतंत्रपणे उणीवा आणि क्षमता यांची जाणून घेण्यासाठी केलेली चाचणी काय आहे? पहा, उणीव आणि क्षमता जाणून घेण्यासाठी आपण नैदानिक चाचणी करतो, डायग्नोस्टिक टेस्ट करतो, आपण खूप वेळा प्रश्न बघितलेला आहे। भारतीय राज्यघटनेमध्ये इंग्रजीला कोणता दर्जा देण्यात आला? प्रिव्हियस इयरचा प्रश्न, सहयोगी कार्यालयीन भाषा। नंतर पुढे प्रश्न शेवटचा आहे की इयत्ता 7वीच्या शिक्षिका लेखन कार्यात एका माणसाचे तपशील लिहायला सांगायचे आहेत। ती वर्गाबाहेर जाऊन एका फेरीवाल्याला त्याच्या टोपलीसह घेऊन येते। ती त्याला जवळपास 7 मिनिटे वर्गात थांबायला सांगते आणि विद्यार्थ्यांना गटात बसून त्या फेरीवाल्याचे विवरण किंवा तपशील लिहायला सांगते। या उपक्रमात या फेरीवाल्याची काय भूमिका आहे? आता फेरीवाला या ठिकाणी लक्षात ठेवा, जरी व्यक्ती असला तरी सुद्धा त्याचं वर्णन लिहायचं आहे आणि वर्णन लिहायचं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी ती एक वस्तू म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे आणि त्याचं वर्णन पण लिहायचं आहे। या ठिकाणी तो जो काही फेरीवाला असणार आहे तो कोणत्याही प्रकारे संभाषण वगैरे किंवा अजून काही वेगळं करणार नाही, म्हणून तो फेरीवाला या ठिकाणी नेमकं काय असेल, कोणत्या भूमिकेमध्ये असेल? फेरीवाला असेल, उपक्रमात सहभाग घेणारा असेल, शिक्षण सहाय्यक असेल की साधन असेल? तर या ठिकाणी तो फक्त एक साधन आहे, तो फक्त एक मटेरियल असणार आहे, कारण त्याच्यामध्ये तो कोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शन करत नाही। त्यांनी फक्त यायचं आहे, त्या ठिकाणी उभा राहायचं आहे 7 मिनिटं आणि नंतर बाहेर निघून जायचं आहे, म्हणजे फक्त तो साधन म्हणून त्या ठिकाणी त्याची भूमिका असणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने या काही प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहिली आहेत। भाषा 1 मधले सुद्धा प्रश्नांची उत्तरे आपण डिस्कस केलेली आहेत, हिंदी मधले सुद्धा केले आहेत। त्यामुळे जर तुम्ही ते प्रश्न बघितले तर प्रश्न बघून घ्या, कारण उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला यातले सुद्धा काही प्रश्न येऊ शकतात यातल्या कन्सेप्टवरती। त्यामुळे कन्सेप्ट काही नवीन आहेत ते तुम्हाला समजतील आणि त्याचा फायदा तुम्हाला उद्या होईल। तसेच जे ग्रामरचे प्रश्न आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहिले, ज्याच्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रॅक्टिस होईल। तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनल सबस्क्राईब करा। भेटू पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।